यंदाची मिस अमेरिका म्हणून 20 वर्षांची कॉलेजची विद्यार्थिनी सॅव्ही शिल्ड्स हिची निवड झाली. अमेरिकेतल्या सध्याच्या राजकारणावर विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं उत्तर आणि आज जॅझ म्युझिकवरती केलेलं उत्स्फूर्त नृत्य त्यामुळे सॅव्ही विजेती ठरली आहे. ती अक्रान्सन्समधल्या फायटविलची रहिवाशी आहे. हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या झुंपलेल्या राजकीय लढाईवरती तिनं सूचक भाष्य केलं. You're trying to be leader of the free world. Everything you say and do matters, and all of your actions are held to a higher standard. And unfortunately, the media does love to sensationalize everything, and it's hard to tell what is truth and what is truly scandal. I think going back of what my previous contestant said, both of these contestants have done a great job, or both of these candidates have done a great job in competing, but they also need to watch what they're doing and मुस्लिमांचं पवित्र स्थळ असलेल्या मक्क्यात सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेनं ईद अल अदा या सणाची सुरुवात झाली. हा सण म्हणजेच हज यात्रेची समाप्ती समजली जाते. त्यामुळे आजच्या सणाला मक्का आणि मदिना या धार्मिक स्थळांवरची तोबा गर्दी असते. मीना इथल्या जरमतच्या भिंतींना दगड मारण्याची ही प्रथा हज यात्रेतला प्रमुख टप्पा मानली जाते. अनेक श्रद्धाळूंनी आज इथं हजेरी लावली. युद्धग्रस्त सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांनी दमास्कसच्या दराया उपनगरात एका मशिदीत नमाज अदा केला. हे उपनगर सिरियन बंडखोरांनी आयसिसच्या ताब्यातून नुकतंच मुक्त केलं आणि त्याचा ताबा सरकारला दिला. टर्कीमधल्या वॅन शहरात एका सरकारी कार्यालयाजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटात किमान 19 जण जखमी झालेत. कुर्दिश बंडखोरांनी हल्ला केल्याची शक्यता आहे. टर्की सरकारनं देशभरातल्या 2 डझन शहरात कुर्द महापौरांना पदच्युत केल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. इटलीमध्ये सिरियन निर्वासितांचे लोंढे येतच आहेत. समुद्रमार्गे येणाऱ्या आणि बुडणाऱ्या निर्वासितांना बचावण्याचं मोठं आव्हान इटलीच्या तटरक्षक दलाकडे. आज आणखी 500 निर्वासितांना सिसिलीच्या किनाऱ्यावरती आणलं गेलं. गेल्या 3 दिवसात केलेल्या 30 ऑपरेशन्समध्ये सुमारे 3,500 निर्वासितांना वाचवण्यात आलं. अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या वेशात 2 बंदूकधारी शिरले. सुरक्षा रक्षकांशी झालेल्या चकमकीत दोघांना कंठस्नान घालण्यात आलं. रुग्णालयाला भेट देण्याकरता येणारे डेप्युटी गव्हर्नर अतिरेक्यांच्या टार्गेटवर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. पोलंडमधल्या वेल्सा शहरात एक अनोखी स्पर्धा पार पडली. 8 ते 11 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या वर्ल्ड लॉगिंग चॅम्पियनशिपमध्ये 28 देशातल्या 113 सुतारांनी सहभाग नोंदवला. झाड तोडण्यापासून ते खोडाला आकार देण्यापर्यंत अनेक आव्हाने या स्पर्धेमध्ये असतात. बेलारूसचे वेल्डी ड्युरोविच या स्पर्धेचे विजेते ठरले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.